नमस्कार, मी पंजाब आज आहे 21 मे 2025 आणि मी आहे माझ्या शेताजवळ. पाऊस शकतात एक कसा पाऊस पडलेला आहे आमच्या इकडं. म्हणजे जवळपास 10 दिवस झालं सारखा पाऊस चालू. हे वडीन आले, आमचे बांध फुटले. 10 दिवसापासून आमच्या शेतामध्ये वापसा नाही आणि या ठिकाणून परत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज 21 मे, आज पण 21 मेला दुपारी 3च्या नंतर राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज म्हणजे हा पाऊस 25 तारखेपर्यंत खूप पडणार आहे. त्याच्यानंतर 26, 27, 28, 29, 30ला थोडा कमी प्रमाणात होईल. पण त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं 30 मे पर्यंत असा थोडा भाग बदलत पाऊस पडणार आहे. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं, आता काय झालं नेमका पाऊस खूप झाला, जमिनीमध्ये ओल देखील खूप झाली. पण काय झालं, शेतकऱ्यांचं शेतच दुरुस्त नसल्यामुळं अडचणी येत आहेत. म्हणून राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा, जशी वेळ भेटेल तसं काय करा, तुम्ही तुमचे शेत दुरुस्त करा. कारण की राज्यामध्ये आता जवळपास हे 25 मे पर्यंत तर मुंबई पुणे नाशिक नगर जिल्हा मुसळधार पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात आहे. आज देखील मुंबईला मुसळधार पाऊस असणार आहे. मुंबईकरांनी सतर्क राहण्याची गरज आहे. म्हणून हा अंदाज लक्षात आहे. आणि राज्यात मात्र दररोज 2-2 दिवस प्रत्येक ठिकाणी मुक्काम करत हा पाऊस संपूर्ण राज्यावर पडणार आहे. विदर्भात पडणार आहे, पूर्व विदर्भात पडणार आहे, मराठवाड्यात पडणार आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोल्हापूर इकडे सगळीकडेच पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षात येतात. म्हणजे सांगायचं झालं तर 25 मे पर्यंत खूप जोराचा पाऊस असणार आहे. ओढे नाले वाहणारा पाऊस असणार आहे. त्याच्यामध्ये वाऱ्याचं प्रमाण जास्त असणार आहे. म्हणून आणि आणखीन एक खास करून, कारण की या पावसामध्ये सर्व माझ्या शेतकऱ्याला एक विनंती आहे की तुम्ही काय करा, तुमची ह्या 25 मे पर्यंत तुमची जनावरे असे झाडाखाली बांधू नका. कारण की काय झालं, आज आमच्या तालुक्यात देखील खूप ठिकाणी विजा पडल्याने जनावरे खाली असल्यामुळं त्या जनावरे दगावली आणि विजा पडत असताना कडकडत असताना झाडाखाली तुम्ही देखील थांबू नका. आपले पाळीव प्राणी देखील बांधू नका. माझी सगळ्याला विनंती आहे. कारण की म्हणजे काय झालं, महाराष्ट्रभर बघितलं तर विजेमुळे खूप शेतकऱ्यांचं पशुधनाचं खूप नुकसान झालं. माझी परत विनंती की विजा कडकडत असताना झाडाखाली थांबू नका. डायरेक्ट घर जवळ करा, पण कुठं म्हणजे झाडाखाली निवारा घेऊ नका, ही माझी विनंती आहे. आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे तुम्ही काय करा, 30 मे पर्यंत तुम्ही तुमचे कामं आटपून घ्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, परत वातावरण तयार होणार आहे आणि यावर्षी लवकर पेरणी करण्याचा चान्स आहे. म्हणजे सांगायचं झालं तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यात चांगली पेरणी लागेल आणि लागणार. कारण की तोपर्यंत 30 मे पर्यंत पाऊस असल्यामुळे हे शेतच दुरुस्त होणार नाहीत. आणि तुम्हाला मग दुरुस्त करण्यासाठी 1, 2, 3 जूनला ऊन वाढणार आहे.